चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। ग्रहण लागलेल्या दौलतला खोराटेमुळे उभारी। माजी सभापती जगन्नाथ हुलजी शाश्वत विचार पुढे नेणार। ग्रहण लागलेली शेतकऱ्यांची दौलत चालवण्यासाठी अनेक जण आले आणि ते निघूनही गेले, तर काहींना पळवूनही लावण्यात आले। पण अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मात्र दृढ निश्चय करून आलेल्या प्रत्येक संकटाला आव्हान समजून ते स्वीकारत त्यातून त्यांची चंदगडच्या मातीशी नाळ जुळली, ती अजून घट्ट व्हावी आणि चंदगडच्या जनतेला त्याचा फायदा व्हावा, म्हणूनच या शाश्वत विचारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जगन्नाथ हुलजी यांनी सांगितले। दौलत साखर कारखाना कित्येक कोटींच्या कर्जाच्या खाईत बुडणार अशी आम्हा चंदगडकरांना भीती वाटत असतानाच बोजा असलेल्या साखर कारखान्याचे शिवधनुष्य खोराटेंनी उचललं। कारखाना सुरळीत करताना त्यांनी शेतकरी कामगार व तोडणी ओढणी वाहतूकदाराला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मी जवळून पाहिले आहे। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्याशी तुतुमेमे पण झाली। असे असतानाही त्यांनी दौलतवर विसंबून असलेल्या घटकाला कधीच वाऱ्यावर सोडले नाही। त्यामुळेच अशा नेतृत्वाला आपली साथ मिळाल्यास ते आणखी भरारी घेईल। त्यामुळे चंदगडच्या जनतेचेही भले होईल आणि त्याचं समाधान मला लाभेल, म्हणून मी खोराटे सोबत काम करत आहे। राजकीय वाटचालीत अनेक राजकारण्यांची सोबत केली, कशाचीही अपेक्षा न करता केवळ जिद्द म्हणून त्यांना निवडूनही आणलं, पण त्यांना आमचा विसर पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। ती चिमणी मला व्हायची आहे। जंगलात वणवा लागल्यावर अनेकांनी हिणवून सुद्धा चिमणीने चोचीतून पाणी नेऊन तो विझवण्यासाठी प्रयत्न केल्याची आख्यायिका आहे। तीच माझी भूमिका असून अडचणीतील दौलतला पुढे नेणाऱ्या मानसिंग खोराटेंना साथही देणार आणि विधानसभेच्या निवडणुकीत निवडूनही आणणार असल्याचा विश्वास हुलजी यांनी व्यक्त केला।